नमस्कार। लाडकी बहीण योजनेसोबतच आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बंधूंसाठी, सर्व आपल्या बळीराजांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। तर प्रसार माध्यमातून जसे कळाले आहे त्याप्रमाणे तुमच्या पुढे हा नवीन अपडेट आपण मांडत आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरातील आपल्या बळीराजांसाठी ही खुशखबर आहे, अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर सर्व जे आपले शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता कालच झालेल्या विधानसभेमध्ये जो आपल्या मुख्यमंत्री सरकारने जो अर्थसंकल्प मांडलेला आहे त्यामध्ये जवळजवळ जो टोटल जे आहे 35,788 कोटीचा हा म्हणजे तरतूद करण्यात आलेली आहे। याप्रमाणे टोटल पुरवणी मागण्या या मांडण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये बळीराजासाठी आहे 3,050 कोटींचा म्हणजे या पुरवण्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी आहे, अन्नपूर्णा योजनेसाठी आहेत, मुंबईच्या मेट्रोसाठी आहेत, ग्रामीण भागातील रस्ते आणि पूल यासाठी आहे, असे अनेक सर्व म्हणजे सर्वांसाठी जे मुख्यमंत्री आपले जे सरकार आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्व ज्या मागण्या होत्या त्या सर्व ज्या योजना होतात महाराष्ट्र सरकार आपल्या महाराष्ट्र जनतेसाठी त्यासाठी आपले देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि आपले एकनाथरावजी शिंदे आणि अजित पवार असे तीनही मिळून यामध्ये विधानसभेमध्ये या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहे। त्यापैकी आपल्या बळीराजासाठी जवळजवळ 3,050 कोटी या पूर्ण म्हणजे एवढा हा बजेट अर्थसंकल्प हा शेतकरी आपल्या बळीराजासाठी हा अर्थसंकल्पसाठी तरतूदसाठी या पुरवण्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। तर आहे की नाही आपल्या सर्व बळीराजांसाठी गुड न्यूज, आनंदाची बातमी। म्हणजे ज्याप्रमाणे सरकार या आपल्यासाठी जे सरकार झटत आहे जसे की लाडकी बहीण योजना ही कंटिन्यू यापुढे सुरू राहावी, जसे की आपल्या बळीराजासाठी जे वीज बिल माफ आहे, वीज बिल माफ करण्यासाठी जी योजना सरकारने आणली होती ती सुद्धा योजना यापुढे कंटिन्यू सुरू राहावी। म्हणूनच आपले देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि आता हा अर्थसंकल्प जी तरतूद केलेली आहे ह्या ज्या मागण्या मांडलेल्या आहेत पुरवणी मागण्या ज्या मांडलेल्या आहेत त्याच्यासाठी लवकरच आता हे सर्व तरतूद केली जाईल आणि ह्या पुढे सर्व आपल्या बळीराजांना जे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व जे बळीराजा आहेत, सर्व जे आपले शेतकरी बंधू आहेत अशा सर्वांना आता आणि जेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री झाले ना त्यांनी जेव्हा शपथविधी घेतला त्यापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सरसकट म्हणजे कारण की बरेच आपले शेतकरी बंधू म्हणत होते की आम्हाला 24 तास आम्हाला वीज बिल माफ करा, आमच्यासाठी 24 तासाचं वीज बिल माफ करा असं त्यांनी सांगितलं होतं। तर देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हटले होते की हो आम्ही तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत, शक्य झालं तर आम्ही पूर्ण म्हणजे 100% तुम्हाला वीज बिल माफ आम्ही करणारच आहोत आणि केलेली आहे। त्याप्रमाणे तुमच्यासाठी म्हणजे आपल्या शेतकरीसाठी आपल्या बळीराजासाठी हे सरकार म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब अतोनात प्रयत्न करत आहे। तुमच्यासाठी हे वीज बिल माफ करण्यासाठी हा संकल्प मांडलेला आहे। या आधी पण तुम्हाला वीज बिल माफ केलेलं आहे आणि आता यापुढे सुद्धा सरकार तुमच्यासाठी वीज बिल हे माफ करणार आहे। तर जसंही यापुढे परत अपडेट आलं की लगेचच मी तुमच्यासाठी पुन्हा ताबडतोब नवीन अपडेटचा, नवीन माहितीचा, नवीन व्हिडिओ घेऊन येणार। तर आता मला सांगा, तुम्ही सर्वजण कमेंट करा की हा व्हिडिओ माझे सर्व जे ऑडियन्स आहे, माझे जे यूट्यूब फॅमिली आहे त्यामध्ये आपण शेतकरी बंधू किती आहात, यामध्ये व्हिडिओ बघणाऱ्यांमध्ये माझ्या ऑडियन्समध्ये आपण किती माझे बळीराजा आहेत। तर तुम्ही कमेंट करा की हो आम्ही शेतकरी आहोत असं तुम्ही मला कमेंट करा किंवा हो मी बळीराजा आहे तर कमेंट करा। म्हणजे कसं मला फार आनंद होईल की चला माझा हा व्हिडिओ मी बळीराजासाठी बनवलेला आहे, शेतकरी बंधूंसाठी बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ बरोबर तुमच्यापर्यंत पोहोचला त्याचा मला खूप आनंद होईल। कारण की माझा एकच उद्देश आहे, एकच माझा हेतू आहे की हा माझा बळीराजासाठी मी जो व्हिडिओ बनवलेला आहे तो तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, तुम्ही पोहोचवा, शेअर करा, सगळ्या शेतकरी बंधूंना हा तुम्ही व्हिडिओ पाठवा,
सर्व माझ्या बळीराजा बंधूंपर्यंत हा व्हिडिओ मिळू द्या, पोहोचू द्या, त्यांना पण ही माहितीचे अपडेट मिळू द्या, म्हणजे त्यांना सुद्धा ही खुशखबर मिळेल की आता यापुढेही तुम्हाला सरसकट वीज बिल माफ होणार आहे। तर आणखीन त्यामध्ये काय आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा अर्थसंकल्प मांडलेला आहे, अन्नपूर्णा योजनेसाठी अर्थसंकल्प मांडलेला आहे, आणखीन आपले मुंबईचे जे मेट्रो वगैरे आहेत यासाठी सरकारने अर्थसंकल्प मांडलेला आहे। आणखीन जे ग्रामीण भागातील जे रस्ते आहेत ना ते सुद्धा आता सरकार व्यवस्थित सगळे नीटनेटके करणार आहे। ग्रामीण भागातील जे पूल आहेत नद्यांवर, नाल्यांवर जे ओढे असतात त्याच्यावर जे सरकार पूल बांधणार आहे, ब्रिज बांधणार आहे, त्यासाठी सुद्धा आपले सरकार जे आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे, त्यांनी तरतूद केलेली आहे। अशा सर्व योजनांसाठी त्यांनी टोटल 35,788 कोटी हे एवढा रुपयांचा त्यांनी पुरवण्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत, तरतूद करण्यात आलेली आहे। आणि आता मग हे सगळं मंजूर होईल आणि मग लवकरात लवकर सर्वांना म्हणजे जसं की आपल्या बळीराजांसाठी वीज बिल माफ योजना ही पुन्हा कंटिन्यू सुरू राहणार, तुमचं वीज बिल माफ होणार। आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा ही योजना पुढे कंटिन्यू सुरू राहणार आहे। आणखीन अन्नपूर्णा योजना जी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सुद्धा यापुढे कंटिन्यू सुरू राहणार आहेत। आणखीन अशा बऱ्याच योजना आहेत, त्यासाठीच सरकारने हा सर्व अर्थसंकल्प मांडलेला आहे, तरतूद केलेली आहे। तर ह्या ज्या पुरवणी मागण्या आहेत मांडलेल्या आहेत त्या सगळ्या आता मंजूर होतील आणि लवकरच हे सर्व आपल्यापर्यंत ह्या सर्व योजनांचा आपल्यापर्यंत लाभ पोहोचणार आहेत। तर सर्व माझे बळीराजा बंधू, सर्व माझे शेतकरी बंधू व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। सर्व माझ्या लाडक्या बहिणी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ गरजू म्हणजे जसं की जे शेतकरी आता समजून घ्या माझा व्हिडिओ लाडकी बहीण बघत असेल ना तर त्या लाडकी बहिणीला, त्या माझ्या लाडक्या मैत्रिणीला एकच विनंती आहे की तुमचे जर कोणी ओळखीचे शेतकरी बंधू असतील ना, तुमचे ओळखीचे जर कोणी बळीराजा बंधू असतील ना तर त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ शेअर करा। मी तुम्हाला विनंती करते, म्हणजे कारण काय की त्यांना हा व्हिडिओची माहिती मिळेल हो, आणि ते पण आनंदी होतील की चला आता यापुढे सुद्धा सरकार वीज बिल माफ करणार आहे। आता आपल्याला 1 रुपयाही वीज बिल भरावं लागणार नाही, म्हणजे कसं तो एकदम कष्टाने काम करेल की नाही त्याच्या शेतामध्ये, छान मस्त तो आत्मीयतेने काम करेल, मग छान शेतामध्ये पीक येणार आणि आपण ते छान सुंदर अन्न आपण प्राशन करू। म्हणून आपल्या सर्व बळीराजांसाठी मी माझ्या मनापासून मी माझ्या सर्व बळीराजांसाठी प्रार्थना करते। फक्त महाराष्ट्रातलेच नाही, संपूर्ण भारतातले बळीराजा जे आहेत, संपूर्ण भारतातले जे शेतकरी आहेत, इवन भारतातलेच काय संपूर्ण जगातलेच म्हणूया आपण, कारण की संपूर्ण जगातल्या बळीराजांसाठी, संपूर्ण जगातल्या शेतकऱ्यांसाठी मी देवाच्या चरणी प्रार्थना करते की त्यांनाही असेच सरकारी योजनांचा लाभ होवो, त्यांनाही असंच त्यांना देवाची कृपा हो त्यांच्यावर आणि ते जास्त दिवस जगो आणि ते जास्त त्यांचं चांगलं काम करो, जास्त ते चांगलं छान ऑर्गॅनिक सगळे उत्पन्न ते त्यांच्या शेतामधून ऑर्गॅनिक्स ते पद्धतीने उत्पन्न घेवो आणि संपूर्ण जगाला ते अन्न म्हणजे धनधान्य पुरवत राहो, अशीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना सर्व शेतकऱ्यांसाठी, सर्व बळीराजांसाठी माझी देवाच्या चरणी प्रार्थना आहे। तर सर्व बळीराजा बंधू, सर्व माझे शेतकरी बंधू, सो थँक्यू व्हेरी मच। व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, लाडक्या बहिणी बघत असतील तर शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तुम्ही आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला असे जे काही सरकार नवीन अपडेट आणेल ना, योजनांबद्दल असू देत, कोणत्याही योजनाबद्दल असू दे, संजय गांधी निराधार योजना, PM किसान योजना, वीज बिल माफ करण्याची योजना, अन्नपूर्णा योजना, लाडकी बहीण योजना, अशा सर्व योजनांबद्दल तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण आणि खरी अपडेट मिळत राहील, सर्व खरी माहिती मिळत राहील, सर्व खऱ्या बातम्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचं बटन दाबा आणि ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा, म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि तुम्हाला लगेचच पुढच्या सरकारच्या ज्या काही योजना येईल, योजनेत काही बदल झाले तर तुमच्यापर्यंत लगेचच अपडेट्स पोहोचण्यासाठीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा, ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा।
आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, सर्वांनी कमेंट करा. सो थँक यू व्हेरी मच.